समोर आलेलं आहे. आणि याच विषयावर आज जेव्हा एबीपी माझानं प्रश्न विचारला आणि तुम्हाला कल्पना आहे आपण प्रश्न एकदा का जाहीर केला की त्यानंतर दिवसभर लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो आणि निवडक प्रतिक्रिया, कारण हा कार्यक्रम तुमचा आहे, चर्चा जनहिताची फक्त एकांगी नाहीये, तुम्हाला सहभागी करून घेतो. तेव्हा तुमच्या कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या त्या आपण पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा मीडिया सेंटरला. आज आलेल्या आपल्या कोणत्या कोणत्या या प्रतिक्रिया आहेत त्या जाऊयात माझा मीडिया सेंटरला जाऊन पाहूयात. आजचा प्रश्न पाहूयात त्यापूर्वी आणि मग प्रतिक्रियांकडे वळूया. प्रश्न पुन्हा पहा. एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या युक्तिवादाशी सहमत आहात का? होय किंवा नाही उत्तर द्यायचंय आपल्याला. हा झाला आमचा आजचा प्रश्न. आणि आता कमेंट्स पाहूया. अशोक बडे म्हणतायत असल्या वकिलाला भावपूर्ण श्रद्धांजली. अशोक बडे यांची प्रतिक्रिया. युट्यूबवरती गुरुदीप जोशी लिहितात या वकिलाच्या कुटुंबातील महिलांना आधी वाचवा, त्यांना धोका आहे, अशी कठोर टीका सुद्धा केलेली आहे. माझं व्यक्तिगत मत वेगळं आहे, ते मी नंतर बोलणार आहे या बाबतीत. विश्वास इनामदार म्हणतात या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे, अशी अतिशय कठोर भाषेतली टीका केलेली आहे. अमित पाटील लिहितात वकिलाची बहीण किंवा मुलीला त्यांच्या नवऱ्यानं मारलं तर चालेल का, असा सवाल केला अमित पाटील यांनी. युट्यूबवरची आणखी एक रॅम्बो या हँडलवरून आलेली प्रतिक्रिया. मग बायकोनं देखील 4-5 कानफटीत दिल्या तर चालेल ना, विचारून घ्या त्या वकिलाला, असा सुद्धा संतप्त सवाल विचारलेला. ऐश्वर्या वैजापूरकर लिहितात मग असंच बायकोनं नवऱ्याला किंवा सासरच्यांना 3-4 मुस्कटात दिल्या तर चालेल का? गंभीर प्रश्न आहे. उद्या सुनेनं सासऱ्यावर सासूर हात असा जर का उठवला तर चालणार आहे, विचारावं लागेल. मेघालाड लिहितात आपला देश कधीच सुधारणार नाही, अशी एक वाईट प्रतिक्रिया, त्यांना मनाला वाईट वाटतंय असं म्हणताना पण त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चौगले लिहितात रॉडनं मारणं किरकोळ मारहाण आहे का, असाही सवाल केलाय त्यांनी. तर सागर लहासे म्हणतात जीव गेलाय तिचा, किरकोळ मारहाण नाही ती, असल्या लोकांना वकिली सनद कोण देतं, असाही सवाल केलेला आहे. सेन्सिटायझेशन, संवेदनशीलता ही विविध व्यवसायांमध्ये आहे का, असा मुद्दा उपस्थित होतो. चेतन रांजणे लिहितात रागाच्या भरात या वकिलाला किरकोळ मारहाण केली तर चालेल का? चेतन रांजणे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. बहुतांश प्रतिक्रिया साधारण अशाच आहेत. इंस्टाग्रामवरती आलेली प्रतिक्रिया सुवर्णा कुंभरकर लिहितात अजिबात सहमत नाही, वकिलाला स्वतःला मुलगी नसेल कदाचित म्हणूनच असं बोलू शकला, असं सुवर्णा कुंभरकर लिहितात. इन्स्टावर आलेले आणखी रश्मी रवण लिहितात या वकिलाची सनद रद्द करा, जज साहेबांनी यांचं ऐकून का घेतलं, त्याला हकलून का नाही दिलं, असा सवाल रश्मी रवण यांनी केलेला आहे. तर सागर कोडलिंगे लिहितात जसे हगवणे तसा वकील, अशी एक टिप्पणी केलेली आहे यांनी. त्यानंतर शिवज्ञा लिहितात तुझ्या पत्नीला पण अशीच मारहाण करतोस का, असं शिवज्ञा यांनी लिहिलेलं आहे. लोक जरा पर्सनल झालेले आहेत कारण भावना तीव्र आहेत, त्यामुळे बहुधा लोक जास्त पर्सनल झाले. समृद्धी भोवर लिहितात अंगावर 29 जखमा असणं ही किरकोळ बाब नाहीच, याला अमानुषता म्हणतात. याशिवाय फेसबुकवरती आलेली मानसी कापडे यांची प्रतिक्रिया त्या वकिलाला विचारा त्याला पत्नी बहीण मुलगी आहे का, त्यांच्याशी हा असाच वागणार का, मानसी कापडे यांनी ही प्रतिक्रिया विचारली. फेसबुकवर आलेली भूपेन खोबरागडे लिहितात स्वतःचं पाप लपवण्यासाठी विकृत हगवणे कुटुंब वैष्णवीचं चारित्र्य हनन करत आहे. तर चिरंजीविता राजे लिहितात त्याच्या घरी पण अशीच परंपरा असेल, त्याच्या मुलीला पण तो असाच नवरा शोधून देईल. वसुधा खूप पर्सनल होत आहे हे, पण याच्याने एवढाच अर्थ घ्यावा की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत. सॅम शाह यांनी लिहिलंय चोर खुनी बलात्कारी आणि भ्रष्ट लोकांना निवडून देणारा समाज एका वकिलाला त्याचं काम शिकवतो, याहून दुसरं आश्चर्य कोणतं. सॅम शाह यांची कमेंट ही मला सर्वाधिक व्यक्तिशः भावलेली कमेंट आहे. फेसबुकवरची कमेंट आणखी एक गंगाधर काळकुटे पाटील लिहितात आम्ही सहमत नाही, अशा युक्तिवादांमुळे समाजात विघातक प्रवृत्ती वाढते, असं लिहिलंय गंगाधर काळकुटे पाटील यांनी. आता यानंतर आपण